एकही थेंब पाण्याचा न वापरता हा कांदापातीचा झुणका केलेला आहे। खूप चविष्ट असा होतो हा झुणका। तुम्ही मस्त डब्याला सुद्धा देऊ शकता। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला कांद्याच्या पातीचा झुणका करायचा आहे। असंही कांद्याची पात जास्त कोणाला आवडत नाही, तर असा झुणका केला ना तर सर्वजण आवडीने खातील। लगेच रेसिपीला सुरुवात करू। कांदा पातीचा झुणका करण्यासाठी एक जुडी मी इथे कांद्याची पात स्वच्छ करून घेतलेली आहे आणि 2 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतली। ही पात आहे ना थोडीशी अशी म्हणजे अशी दाबून धुवायची, म्हणजे तिच्यामधला जो तिखटपणा असतो ना तो निघून जातो थोडासा पाण्यामध्ये। तर आता ही पात पाण्यामधून काढून घेऊ। कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली। लगेच आता आपण झुणका करू। पॅन ठेवलेला आहे गॅसवर, तेल टाकून घेऊ। तेल तापलेला आहे, मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडतडलेली आहे, जिरं घालू। लसूण टाकून घेऊ बारीक चिरलेला। लसूण थोडासा असा लालसर झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात टाकून घेऊ। ही पात मी स्वच्छ धुवून आणि घट्ट पिळून घेतलेली आहे। पातीला आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। तिच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे। पातीमधलं पूर्ण पाणी आटवून घेतलेलं आहे। आता शिल्लक आहे ते फक्त तेल। तर याच्यामध्ये आता आपण मिरची पावडर घालून घेऊ। तर छोटा 1 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे। थोडीशी मी इथे रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच। याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। ह्या पातीमध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे, त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे। हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाले आणि पात व्यवस्थित असं परतवून घेतलं। मीठ टाकल्यामुळे बघा थोडंसं त्याला पाणी सुटतं। तर आता या पाण्याच्या याच्यावरतीच आपल्याला बेसन वाफवून घ्यायचं आहे। तर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घेऊ। आणि हे बेसन आपल्याला मिक्स करायचं नाहीये, तर फक्त असं पसरवून ठेवायचं आहे। याच्यावरती आपण आता 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ। 2 मिनिटं झालेली आहेत, झाकण उघडून बघायचं आहे। बघा किती छान असं आपलं पीठ वाफलं गेलेलं आहे। आता हे पीठ आणि पात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही आता पात आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं, त्याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या। पीठ आणि पात व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत 2 मिनिटं त्याला छान असं परतवून घेतलेलं आहे। बघा किती छान असा झुणका मोकळा मोकळा होत आहे। आणि बघा एकदम छान आपला झुणका तयार आहे। तर आता या झुणक्यावर मस्त कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली। थोडंसं मिक्स करून घेऊ कोथिंबीर घातल्यानंतर। जसं हे पीठ आपण वाफवत जातो ना तसं तसं ते मोकळं होत चालतं। आणि हे आपल्याला झाकण न ठेवताच नंतर वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे तो छान असा कोरडा होतो। तर हा आता मस्त असा कोरडा झुणका आपण लगेच खायला घेऊ। मस्त असा मऊसूद मोकळा झुणका तयार आहे कांदा पातीचा। हा झुणका गरम गरम भाकरी सोबत, चपाती सोबत खूप छान लागतो। तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकतो असा झुणका। तुम्हाला ही झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।